नमस्कार. MPSC मुख्य परीक्षेच्या GS1 पेपरबद्दल बोलताना इतिहासातला एक टॉपिक नेहमीच चर्चेत असतो आणि तो असा टॉपिक आहे जिथे बरेच उमेदवार भावनिक होतात आणि विश्लेषणात्मक मांडणी करायला विसरतात. हो, मी बोलतोय भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी चळवळीबद्दल. आज आपण याच विषयाचं फक्त आणि फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करणार आहोत. तर आपण आपल्या विश्लेषणाची सुरुवात एका महत्त्वाच्या प्रश्नानं करूया. MPSC मेन्समध्ये कोणत्याही घटनेकडे फक्त यशस्वी किंवा अयशस्वी अशा दोनच बाजूनी बघून चालत नाही. आयोगाला हे अपेक्षितच नाहीये. त्यांना काय हवंय तर त्या चळवळीचं योगदान काय होतं, तिच्या मर्यादा काय होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या एकूण मोठ्या कॅनव्हासवर तिचं नेमकं स्थान कुठे होतं हे सगळं तपासणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी परीक्षेचा दृष्टिकोन काय आहे ते समजून घेऊ. मग या क्रांतिकारी राष्ट्रवादाचा उदय का झाला, त्याची कारणं काय होती, त्यांची विचारप्रणाली म्हणजे आयडिओलॉजी आणि कार्यपद्धती कशी होती. मग आपण बघू की स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं योगदान काय होतं आणि अर्थातच त्यांच्या मर्यादा किंवा अपयश काय होतं. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, मुख्य परीक्षेत यावर उत्तर कसं लिहायचं. म्हणजे बघा, फक्त माहिती नाही तर उत्तर लेखनापर्यंतचा पूर्ण प्रवास आपण एकत्र करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, तो म्हणजे परीक्षेचा दृष्टिकोन. बघा, कोणताही टॉपिक सुरू करण्याआधी आयोग याकडे कसं बघतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तरच आपला अभ्यास योग्य दिशेने जाईल, नाही का? आपण जर GS1चा सिलेबस बघितला तर त्यात स्पष्ट लिहिलंय भारतीय स्वातंत्र्य लढा, विविध टप्पे आणि प्रवाह. आता यातला प्रवाह हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. क्रांतिकारी राष्ट्रवाद हा काही वेगळा लढा नव्हता. तो स्वातंत्र्य लढ्यातलाच एक महत्त्वाचा प्रवाह, एक स्ट्रीम होता. म्हणूनच आयोग विचारतं की हा प्रवाह का तयार झाला आणि त्याचा बाकीच्या प्रवाहांवर म्हणजे मवाळ, जहाल किंवा गांधीवादी चळवळींवर काय परिणाम झाला हे समजून घेणं इथे अपेक्षित आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, उमेदवार सामान्यतः काय चुका करतात ते बघूया. अनेकदा काय होतं, उत्तर म्हणजे फक्त घटनांची एक लिस्ट बनते. अमुक साली हे झालं, तमुक साली ते झालं, किंवा मग खूप भावनिक लिहिलं जातं. पण आयोगाला हे नकोय. आयोगाला एक बॅलन्स्ड विश्लेषण हवंय. म्हणजे योगदान सांगा, पण त्याचबरोबर मर्यादाही सांगा आणि या दोन्ही गोष्टींना स्वातंत्र्य लढ्याच्या मोठ्या चित्राशी जोडा. हे जमलं पाहिजे. ठीक आहे, तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. या चळवळीच्या मुळाशी जाऊ. राष्ट्रवादाचा हा जो आक्रमक प्रकार होता तो नेमका का आणि कोणत्या परिस्थितीत उदयाला आला त्याची कारणं शोधूया. बघा, यामागे काही एकच कारण नव्हतं. अनेक गोष्टी एकत्र आल्या. एकीकडे मवाळ आणि जहाल राजकारणाच्या मर्यादा स्पष्ट दिसत होत्या. तरुणांचा एक प्रकारे भ्रमनिरास झाला होता. त्यातच स्वदेशी आंदोलनानंतर जी प्रचंड ऊर्जा तरुणांमध्ये निर्माण झाली होती, तिला योग्य दिशा द्यायला नेतृत्व कुठेतरी कमी पडलं. आणि याचवेळी ब्रिटिश सरकारचं दडपशाहीचं धोरण तर वाढतच होतं. सोबतच रशियातल्या निहिलिस्ट सारख्या आंतरराष्ट्रीय घटनांमधूनही तरुणांना प्रेरणा मिळत होती. या सगळ्याचा परिणाम म्हणजे या नव्या प्रवाहाचा उदय. ओके, कारणं तर आपण पाहिली, पण मग ह्या क्रांतिकारकांची आयडिओलॉजी म्हणजे विचारप्रणाली नेमकी काय होती आणि त्यांची कार्यपद्धती कशी होती, चला ते समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर क्रांतिकारी राष्ट्रवाद म्हणजे काय, तर सशस्त्र प्रतिकार करायचा, वैयक्तिक शौर्य गाजवायचं, बलिदान द्यायचं आणि यातून जनतेला प्रेरणा द्यायची, जेणेकरून ते वसाहतवादी राजवट उलथवून टाकतील. ही होती त्यांची मूळ विचारप्रणाली. आणि यावर आयरिश राष्ट्रवादी आणि रशियन निहिलिस्टचा स्पष्ट प्रभाव दिसतो. त्यांचा मुख्य हेतू हा होता की आपल्या धाडसी कृतीमुळे लोकांच्या मनातून ब्रिटिश सत्तेची भीती निघून जाईल. आता गंमत बघा, या चळवळीचे आपल्याला दोन वेगवेगळे टप्पे दिसतात. पहिला टप्पा होता स्वदेशी आंदोलनानंतरचा. यात जास्त भर होता तो वैयक्तिक शौर्यावर, इंडिव्हिज्युअल हिरोईक ॲक्शन्सवर. आणि मग येतो दुसरा टप्पा, असहकार आंदोलनानंतरचा. इथे मात्र भगतसिंग यांच्यासारख्या नेत्यांमुळे समाजवादी विचारसरणीचा प्रभाव वाढतो आणि मग फक्त वैयक्तिक कृती नाही तर व्यापक सशस्त्र क्रांतीचा विचार पुढे येतो. हा बदल खूप महत्त्वाचा आहे. पहिल्या टप्प्याबद्दल आपण बोललो, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे चाफेकर बंधूंचं कार्य. 1897 मध्ये त्यांनी ब्रिटिश अधिकारी रँड आणि आयर्स्ट यांची हत्या केली. ही घटना त्या वैयक्तिक शौर्याच्या विचारसरणीचं प्रतीक आहे आणि म्हणूनच याला अनेकदा भारतातली पहिली राजकीय हत्या मानलं जातं. ठीक आहे, त्यांची विचारसरणी आणि कार्यपद्धती आपण पाहिली. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय होतं? याच चळवळीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय झाला त्याचं मूल्यमापन करूया. हे लक्षात घ्या की क्रांतिकारकांचे योगदान हे फक्त बॉम्ब आणि पिस्तूल एवढंच नव्हतं, ते खूप व्यापक होतं. एक तर त्यांच्या त्यागामुळे तरुणांना जबरदस्त प्रेरणा मिळाली.
दुसरं म्हणजे युगांतर किंवा केसरीसारख्या वृत्तपत्रांमधून त्यांनी वैचारिक जागृती घडवली. तिसरं, गदर पार्टीसारख्या संघटनांनी तर भारताचा स्वातंत्र्य लढा थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. आणि चौथं, भगतसिंग यांच्यामुळे समाजवादी विचार राष्ट्रीय चळवळीचा एक महत्त्वाचा भाग बनले. हे सगळं त्यांचं योगदान आहे. आणि इथेच एमपीएससीचा एक महत्त्वाचा अँगल आहे, तो लक्षात घ्या. मुख्य परीक्षेतले प्रश्न बघा. आयोग नेहमी त्यांच्या सशस्त्र लढ्या पलीकडच्या योगदानावर प्रश्न विचारतो. म्हणजे राष्ट्रीय चेतना जागृत करण्यात त्यांची काय भूमिका होती, यावर आयोगाचा जास्त भर असतो. त्यामुळे आपल्या उत्तरात त्यांच्या वैचारिक योगदानाचा उल्लेख करणं हे मस्ट आहे, अनिवार्य आहे. बरं, एका चांगल्या आणि संतुलित उत्तरासाठी नाण्याची एकच बाजू बघून चालणार नाही. आपण योगदान पाहिलं, आता आपल्याला या चळवळीच्या मर्यादा काय होत्या आणि ती अपेक्षित यशस्वी का झाली नाही याची कारणंही तपासावी लागतील. चला तर आता या दुसऱ्या बाजूचं विश्लेषण करूया. या चळवळीच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण होतं व्यापक जनसमर्थनाचा अभाव. तिला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचता आलं नाही. ती प्रामुख्याने शिकलेल्या तरुणांपुरतीच मर्यादित राहिली. दुसरं म्हणजे देश पातळीवर एक सेंट्रल ऑर्गनायझेशन, एक मध्यवर्ती संघटना नव्हती. त्यामुळे सगळ्या कृती विखुरलेल्या स्वरूपाच्या होत्या. तिसरं, चंद्रशेखर आझाद आणि सूर्यसेन यांच्यासारखे मोठे नेते गेल्यानंतर एक मोठी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. आणि त्याच काळात गांधीजींच्या जनचळवळी लोकांसमोर एक जास्त प्रभावी पर्याय म्हणून पुढे आल्या. ओके, तर आपण कारणं बघितली, योगदान बघितलं आणि मर्यादाही बघितल्या. आता ह्या सगळ्या विश्लेषणाचा वापर करून मेन्समध्ये एक जबरदस्त उत्तर कसं लिहायचं यावर बोलूया. काही एकदम ठोस टिप्स बघू. एका आदर्श उत्तराची रचना कशी असायला हवी ते बघा. सगळ्यात आधी प्रस्तावना. यात क्रांतिकारी राष्ट्रवादाची व्याख्या आणि त्याचा संदर्भ द्या. मग दुसऱ्या भागात उदयाची कारणं सांगा. तिसऱ्या आणि चौथ्या भागात अनुक्रमे योगदान आणि मर्यादा यांचं विश्लेषण करा. आणि शेवटी निष्कर्ष. यात या चळवळीचं एकूण महत्त्व सांगून एक संतुलित समारोप करा. ही फ्रेम जर वापरली तर आपले विचार एकदम सुसूत्रपणे मांडता येतील. आता उत्तर लिहिताना काही महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा. एक, प्रवाह हा शब्द वापरा. यातून दिसतं की आपण या चळवळीला मोठ्या स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग मानतोय. वैचारिक योगदान, मर्यादित स्वरूप, प्रेरणादायी भूमिका, मूल्यमापन असे शब्द आपल्या उत्तराला एक विश्लेषणात्मक वजन देतात आणि आपलं उत्तर इतरांपेक्षा वेगळं ठरतं. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. क्रांतिकारी राष्ट्रवाद आणि गांधीजींच्या नेतृत्वातली जनचळवळ यांचं नातं कसं होतं? ते एकमेकांना पूरक होते की त्यांचा संघर्ष होता? यावर नक्की विचार करा. आज आपण जे मुद्दे चर्चिले त्यांच्या आधारावर याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा. खरं सांगतो, अशाच प्रश्नांची तयारी आपल्याला एमपीएससीमध्ये इतरांपेक्षा 4 पावलं पुढे नेते. राज्यसेवा प्रिपरेशन करताय? आन्सर स्कोअर करायचे आहेत का? तर आमच्यासोबत जुडा आणि एमपीएससी फोकस्ड व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.